तर आता पाहूयात पावसानं नुकसानासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माजी मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचा बंगला पाण्याखाली 2 गाड्याही पुराच्या पाण्यात बुडाल्या, नागरिकांचं स्थलांतर। जालन्यात पुरामुळे उपचार न मिळाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू, आजीच्या खांद्यावरचं 3 वर्षे चिमुकल्यानं प्राण सोडले। अंबड तालुक्यातील रुई तांड्यावरची घटना, तांड्याबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पुराच्या पाण्याखाली आहेत। बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप बाहेर काढलं, गोदावरी, सिद्धफणा आणि मांजरा नद्यांना पूर। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय, मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, 28 सप्टेंबर पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदीला पूर, पुरामुळे दुधना नदी काठावरील सोयाबीन पिकाचं नुकसान, पुरामुळे शेतकरी चिंतेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाईक स्वार पुराच्या पाण्यात अडकून वाहून गेलेला आहे। पुराच्या पाण्यातून बाईक चालवणं महागात पडलं। वैजापूर तालुक्यातील बाबुळ गावातील ही घटना आता समोर आली। जळगावच्या पाचोरा तालुक्यात सलग 2 दिवस अतिवृष्टीचा तडाखा, रात्रभर झालेल्या पावसामुळे केळीबाग पाण्याखाली, सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। लातूरमध्ये नागझरी नदीला पूर, बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प, बोरगाव नकुलेश्वर जवळील पूल पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे जळगावच्या वाघोर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 8 दरवाजांमधून 8068 क्युसेक्सनं वाघोर नदीपात्रामध्ये विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।